नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या विविधा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत नाशिकच्या सराफ बाजार येथे स्थित सरकारवाडा या वास्तूत। पुण्यासाठी शनिवार वाड्याचे जसे महत्त्व आहे तसेच नाशिकसाठी सरकारवाड्याचे आहे। म्हणूनच सरकारवाड्याला नाशिकचा मानबिंदू म्हटले जाते। सराफ बाजारातील ही वास्तू 1750 ते 1760 च्या दरम्यान नानासाहेब पेशव्यांनी बांधली। हा वाडा मराठी साम्राज्याच्या बहराच्या काळात उत्तर विभागाचा कारभार चालवण्यासाठी सरदार रंगराव ओढेकरांच्या देखरेखीखाली बांधला गेला। 20 जुलै 1993 रोजी ही वास्तू राज्य संरक्षित घोषित केली गेली। गेल्या 30 वर्षांपासून पुरातत्व विभागातर्फे सुरू असलेल्या प्रयत्नातून सरकारवाडा पुन्हा उभा राहिलेला पाहायला मिळत आहे। त्या दरम्यान म्हणजे 1755ला नानासाहेबांनी हा वाडा नाशिकमध्ये बांधला। इथून सगळं प्रशासकीय काम त्यांचं या वाड्यातून होत होतं। आनंदीबाई, अर्थात तुम्हाला माहिती आहे नानासाहेबांचं नाव काढलं की आनंदीबाईंचं नाव येतं। आनंदीबाईंनी सुद्धा तो कारभार पाहिलेला आहे। त्यानंतर आनंदवल्ली जे आहे त्या आनंदवल्लीमध्ये सुद्धा एक वाडा होता, तोही एक महत्त्वाचा आहे। आणि त्यानंतर हा सगळा कारभार इथून सुरू झालेला आहे। एक वेगळं पण म्हणजे 1855ला लंडनमध्ये इलिस्ट्रेटर नावाचं जे एक पेपर तिथला जो आहे तर त्यामध्ये इथलं म्हणजे या वाड्याचं स्केच इथल्या अधिकाऱ्यानं काढलेलं स्केच प्रसिद्ध झालेलं आहे। आणि नाशिकचे अनेक स्केचेस त्या इलिस्ट्रेटरमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत। म्हणजे नाशिकचं किती आकर्षण होतं गिराकांना सुद्धा हे तुम्हाला त्यातून लक्षात येईल। हा वाडा खूप सुंदर आहे, काष्टशिल्पाचं काम अप्रतिम आहे, तुम्ही सगळं पाहणार। तर याचबरोबर या वाड्याचं एक अजून एक महत्त्व असं आहे की इथे हे प्रादेशिक संग्रहालय आहे। 5 जिल्ह्यांचं मिळून हे प्रादेशिक, 5 जिल्ह्यामध्ये ज्या मूर्ती सापडतात, ज्या संग्रहालयात जमा होतात त्यांचं एक छान प्रदर्शन इथे आहे। याच्यात नाणी आहेत, तलवारी आहेत, मूर्ती आहेत। विशेष म्हणजे वरच्या दालनामध्ये फक्त जैन दालन आहे, जैन मूर्त्यांचं दालन तुम्हाला पाहायला मिळेल।
सरकारवाड्यात पहिल्या मजल्यावरील दरबार हॉल, तळमजल्यावरील सज्जा, काष्ठशिल्प, नक्षीकामाने नटलेले खांब, तळघर, 2 चौक, कारंजे, सुरेख नक्षीकाम केलेल्या लाकडी तुळया वाड्याचे आकर्षण आहे. हा वाडा पूर्वी 3 मजली होता. आता त्याचे 2 मजलेच पाहायला मिळतात. म्हणजे याच्या खाली अजून एक मजला आहे असं म्हटलं तरी चालेल. आपण जिथे आता उभे आहोत. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की याची ड्रेनेज सिस्टीम इतकी सॉलिड होती की याच्यामध्ये कधीच अडचण किंवा त्रास झाला नाही. आजही इमारतीचा पाया जो दिसतो आपल्या रस्त्याला त्याच्यापेक्षा 1 मजला खाली आहे. इतका तो वर आलेला आहे. म्हणजे माझं वारसायन नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये इलिस्ट्रेटरमध्ये जो चित्र आलेलं आहे त्या चित्र मी तिथे वापरलंय. ते पाहायला असं वाटतं की अरे काय वैभव होतं त्याच. इतकं सुंदर तो होता. म्हणजे आता हा मजला तुम्ही पाहताय आता पडल्यानंतर परत रिस्टोर करतात आहे. अजून एक मजला त्याच्यावर तो आहे. आणि इथून नंतर याचा वापर जेल म्हणून सुरू झाला. त्या इंग्रजांनी हे ताब्यात घेतलं. त्याचा एक वापर जेल म्हणून सुद्धा झालेला आहे. आणि इथल्या अशा अनेक गोष्टी आहेत पेशवे काळातल्या की ज्या अंगावर काटा उभा करतात अशा अनेक गोष्टी आहेत. त्यानंतर पोलीस चौकी म्हणून सुद्धा याचा वापर झाला. सार्वजनिक वाचनालयाची सुरुवात इथून झालेली आहे. तो एक महत्वाचा आहे. म्हणजे प्रत्येक नाशिकच्या इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर या वास्तूला नाशिक पाहिलं आहे असं म्हणूया. किती मजली ओरिजिनल? 3 मजली आहे. या आणि त्याच्यामध्ये जो काही खजिना मिळाला तो जप्त केला. तर त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की त्र्यंबकचा जो मुकुट आहे ते आपला एक हिरा सुद्धा त्या खजिन्यामध्ये होता. आणि तो हिरा जेव्हा त्या व्यक्तीच्या हाती लागला त्यावेळेस तो त्यांनी ताब्यात घेतला. आणि त्या हिऱ्यावरून इथं कॅप्टन ब्रिज नावाचा जो लष्कर प्रमुख होता इथला इंग्रजांचा त्याच्यावर एल्फिस्टंट हे नाव सगळ्यांना माहिती आहे. जो पुण्याचा सेनावडा जो असायचा. या दोघांमध्ये त्यांच्यात भांडणं झाली या हिऱ्यावरून की हा हिरा कुणाचा. तर काही लुटीमधला भाग हा सैनिक वाटून घ्यायचे आणि या दोघांमध्ये वाटण्यावरून भांडणं झाली. आणि या भांडणामध्ये तो हिरा मुंबई कोर्टात गेला. त्यावेळेस इंग्रज कोर्टामध्ये. तिथून तो लंडनच्या राणीच्या कोर्टात गेला. बरोबर ती स्टोरी सांगतोय म्हणजे आपलं काय पाडावं हे कळेल. मग त्या लंडनच्या राणीने सांगितलं की हा हिरा विका आणि दोघांना पैसे देऊन टाका भांडणं मिटवा ही. मग तो हिरा त्या राणीच्या भावाने विकत घेतला. त्याने त्याच्या तलवारीमध्ये जो लावण्यासाठी घेतला. मग त्या हिऱ्या एका व्यापाऱ्याने घेतला. मग त्या एका इराणच्या राजाने घेतला. तिथून एका टेनिसपटूच्या प्रियकरानं घेतला. तिला भेट द्यायला म्हणून घेतला. तर तिनं तो विकला. परत एका व्यापाऱ्याने घेतला. असं करत तो हिरा फिरत राहिला संपूर्ण. तो नाशिकचा हिरा आहे. आणि ज्याला कोणाला सापडलं होतं त्यांनी नोंदवताना जो कारकून होता त्यांनी नोंदवताना हिऱ्याचं काय लिहावं नाव. तर हा नाशिकला सापडल्यावर त्यांनी त्याचं नाव नाशिक हिरा लिहिलं. त्याच नाशिक स्पेलिंग वेगळी होती ती तुम्हाला काय होतं. 1818 साली त्र्यंबकेश्वर येथून ब्रिटिशांनी त्र्यंबक राजाचा खजाना लुटला. यात नाशिकचा वारसा ठरलेला नाशिक हिराही लुटला गेला. त्यानंतर या हिऱ्याचा जगप्रवास सुरू झाला व त्याच्या सौंदर्याने सर्व जगाला वेडं करून सोडलं. असा हा नाशिकचा हिरा नेमका कसा होता याची सर्वांना माहिती व्हावी म्हणून ही नाशिक हिऱ्याची प्रतिकृती सरकारवाड्यात ठेवली आहे.